धन्यवाद. अतिशय सुंदर रूपाचा ध्यानाचा अभंग दुर्वास गुरुबोनी या ठिकाणी सादर केलेला आहे. बुवानी या ठिकाणी सांगितलं की आपल्या दोघांचे आई वडील वृद्धाश्रमात नसतात. एक म्हणजे पंढरीचा वारकरी आणि दुसरा म्हणजे आपला शेतकरी. बुवा काय माणसाने आपल्या तिघांचे आभार मानायला कधी विसरता कामा नये. तिघांचे आभार मानायला कधी विसरता कामा नये. एक म्हणजे ज्यावेळी आपण अन्नाचा पहिला घास आपल्या मुखामध्ये घालतो त्यावेळी त्या शेतकऱ्यांचे आभार मानायला कोणी विसरू नका. दुसरा म्हणजे ज्यावेळी आपण रात्री अंथरुणावरती गाढ झोप घेतो त्यावेळी त्या सीमेवरती लढणाऱ्या आपल्या तळहातावर पंचप्राण घेऊन लढणाऱ्या देश सेवा करणाऱ्या त्या शूरवीर जवानांचे आभार मानायला कोणी विसरू नका. आणि तिसरा म्हणजे ज्यावेळी आपण सकाळी अंथरुणावरून उठतो त्यावेळी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका. हे तिघे जण आहेत. म्हणून बुवा आज या महाराष्ट्रामध्ये आपण माणूस म्हणून आणि ताट मानेनं जगतोय याचं एकमेव कारण आहे. बुवा मगाशी बुवानी बोलता बोलता एक बोलले की पैसा असणाऱ्या माणसाला गर्व होतो, मान चढतो. पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, याला अपवाद फक्त आमचे दीक्षित साहेब आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करा बुवा. कारण एवढा एका गावासाठी एखादा मंत्री सुद्धा पैसे देऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. एखादा मंत्री सुद्धा एका गावासाठी एवढे पैसे वाटप करू शकत नाही बुवा. आज जिकडे तिकडे बोर्ड लागली आहेत ती बुवा दीक्षित साहेबांच्या नावाची लागलेली आहे. बुवा 40 लाख एका गावासाठी देणं म्हणजे साधी गोष्ट नाही बुवा. 40 रुपये कोण देत नाही, 40 रुपये कोण देत नाही, पण 40 लाखाचा निधी एखाद्या गावासाठी देऊन त्या गावाच्या देवासमोर प्रार्थने करतात. बुवा मगाशी सांगितले की या गावातील सगळ्यांना सुख समृद्धीने भरभराटी लाभो अशी प्रार्थना त्यांनी या ठिकाणी केली. म्हणजे किती मोठं काळीज असेल बुवा. बघा मोठं काळीज असेल बुवा. किती मोठं मन, मोठ्या मनाचे आज दीक्षित साहेब आहेत. बोलता बोलता बुवा हे पण बोलले की आज महिला वर्गांची जेवढी नावा घेतल्या तेवढी घराकडे म्हणता बायको सांगा गोई. म्हणजे आम्ही ह्या ज्या करताव ह्या बक्षीस नेऊन बायकोच्या हातात देता होता. बायकोन जर सांगल्या ना आमका की ह्या जा बक्षीस आणला असता तुम्ही वाईट बोलावून आणलेला ह्या बक्षीस माका नको, ह्या जर सांगला तर आम्ही भजना करूकच लायक ठरला नसता. बुवानी मगाशी ती नावा सांगितले ना ती लिहून घ्यावा आणि त्याच्या पुढची नावा सांगते ती लिहून घ्यावा. बुवा सकाळी कामात व्यस्त असते, सकाळी कामात व्यस्त असते ती अष्टभुजा. मुलांना शिकवते ती सरस्वती. घर खर्चात पैसे वाचवणारी ती महालक्ष्मी. घरात जेवण बनवणारी ती अन्नपूर्णा. लादी पुसताना नवऱ्याक बडबडणारी ती दुर्गा. नवऱ्यान बाजारातून खराब वस्तू आणली तर तिचा अवतार बदलता ती काली माता. नवऱ्यान माहेरच्या बद्दल जर काय वाईट शब्द बोलल्या तर तिचा अवतार एक वेगळा असता ती म्हणजे महिषासुरमर्दिनी. आणि नवऱ्याने दुसऱ्या बाईबद्दल जर चांगला बोलला तर तिचा अवतार असता ती रणचंडिका. बुवा ही सुद्धा लिहून घ्यावा. पटला तर जोरदार टाळ्या वाजवा. हे सुद्धा अवतार देवीचेच, ही महिला वर्गांचेच हे अवतार. हे लिहून घेणे परत घराकडे सांगा. हा बुवा आज बुवानी सांगितलं नाही की आमच्या तोंडात काहीतरी बंधना नाही. बुवा बंधन नाही, ही शिकवणा. बरोबर बुवा, ही आमका दिलेली शिकवणा आणि त्या शिकवणीचा पाळणूकच आम्ही करणार. बुवा भजन रसिक जरी कमी असले तरी गर्दी जरी कमी असली तरी दर्दी लोक किती आहेत याला महत्व आहे. कारण बुवानी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या मंदिराचं पावित्र्य जपूनच या ठिकाणी कार्यक्रमाची आपण रूपरेषा आखावी. बुवा गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार. आजच्या चालू परिस्थितीवर गजर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आजची परिस्थिती फार वेगळी आहे. सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि चालू आहे कलियुगामध्ये. हे कलियुगामध्ये सत्य कुठेतरी लोप पावत चाललेलं आहे.
सत्य कुठेतरी लोप पावत चाललाय आणि असत्याने आपलं डोकं वरती काढलेलं आहे. आणि या असत्याला जर आळा घालायचा असेल तर परमेश्वराचं नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आमचे बुवा सांगतात पहिल्या सतयुगामध्ये 100% सत्य होतं आणि आता या कलियुगामध्ये 1% सत्य उरलेलं आहे आणि 99% खोटं उरलेलं आहे. आणि हे 1% सत्य कुठे उरलेलं असेल तर ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी 1% सत्य उरलेलं आहे. म्हणून मी सत्याला भाषा फोडणारा गजर आपल्या समोर सादर करतोय. पहा अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. हो सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. हे तुझं भवती, हे तुझं भवती आज कली मातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझं भवती आज कली मातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझं भवती आज कली मातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. परमेश्वराचं जर नामस्मरण जर केलं ना, कारण कोणती गोष्ट अति केली तर त्याची माती होते बुवा. कोणती गोष्ट तुम्ही अति करा त्याची माती होते, पण नामस्मरण जर तुम्ही अति केलं तर आपल्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बुवा. म्हणून काय म्हणतो बघा, मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईन, मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईन. विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण, मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईन. विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण. देवळात जाऊन का शोधिशी कुणाला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यासी आला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यासी आला. लक्ष 84 पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. आणि या नरजन्माचं सार्थक जर कशामध्ये असेल तर ते या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये लढलेलं आहे बुवा. कारण आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं ते बुवा नुसती मौज मजा करण्यासाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलेलं तर नुसती मौज मजा करण्यासाठी नाही, तर या जीवनाचा कुठेतरी एक तुम्ही आधारस्तंभ बना. आधारस्तंभ बना. कारण कुठेही गेलात तरी आई वडिलांचं नाव या जगाच्या तक्त्यावरती आपल्या मुलाने काढलं पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा बुवा आपल्या आई वडिलांची असते, नाही काय. कारण आईने आपल्याला 5 दान दिलेले आहेत बुवा. आपल्या आईने आपल्याला 5 दान दिलेले. ते पहिलं दान म्हणजे कुठलं असेल तर ते गर्भदान आहे. कारण जन्माला येण्यापूर्वी आपल्या आईने पहिलं पाऊल ठेवायला आपल्या उदराची जागा दिली बुवा. हे पहिलं दान आहे. दुसरं दान प्राणदान आहे. आईने जो श्वास घेतला बुवा, जी आपली आई श्वास घेते त्या श्वासातील अर्धा श्वास आपली आई आपल्याला देते. हे दुसरं दान आहे बुवा. तिसरं दान रक्तदान. रक्तगट, कुठलाही रक्तगट असो बुवा, आपल्या आईचं रक्त आपल्या मुलाला चालतं. हे तिसरं दान आहे. चौथं दान जर कुठलं असेल तर ते अस्थिदान आहे. अस्थिदान बुवा मातीमध्ये कित्येक वर्ष गाडलेले गेलेले सांगाडे बुवा आज आपल्याला औषध सापडतात. मांस भेटत नाही पण बुवा आपली हाडं मिळतात, नाही काय. जे आपल्या आईपासून आपल्याला जे कॅल्शियम मिळतं ते कॅल्शियम आपली हाडं मजबूत बनवतात ना बुवा. वर्षानुवर्ष त्याला कशाचा सुद्धा भंग होत नाही. हे चौथं दान. आणि
पाचवं दान जर कुठलं असेल तर ते आपल्या आईने आपल्यासाठी दिलेलं बुवा लज्जादान. मुलाला भूक लागली, आपल्या बाळाला भूक लागली की कुठलंही गर्दीचं ठिकाण असू दे, आपली आई आपल्याला दुधाचा पाना पाजायला बुवा जरा सुद्धा लाजत नाही. हे आपले 5 दान आपल्या आईने आपल्यासाठी दिलेले. म्हणून आपल्या प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. कोण नाही कोणता डाळ भात लोणचा बुवा. आपला मुलगा जरी किती वाईट जरी असला, लुळा असू दे, पांगळा असू दे, दारुडा असू दे, तरी सुद्धा जो चांगला असेल मुलगा तेवढा जीव आई आपल्या लुळ्या पांगळ्या मुलांवरती सुद्धा करते. म्हणून ती आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून बुवा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या ठिकाणी श्री सद्गुरु साई चरण सेवा मंडळ वाडा कसबेवाडी श्री उमेश कोरगावकर उमेश कारेकर, तन्मय आणि लौकिक तावडे यांच्याकडे माझ्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा बोलायला गेलं तर भरपूर आहे, नाही का? बोलायला गेलं तर भरपूर आहे. कारण आज अशी परिस्थिती झाली आहे, आज माणूस माणसाचं नातं विसरून गेलेलं आहे, आपली नाती विसरून गेलेलं आहे बुवा. आज आईला कोण आई म्हणत नाहीये, वडिलांना कोण वडील म्हणत नाही. कारण का तर हा कलीचा प्रताप आहे. या कलियुगामध्ये कलीने कसा प्रवेश केलाय तर नग्नावस्थेमध्ये प्रवेश केलाय. एका हातामध्ये स्वतःची जीभ पकडलेली आहे, दुसऱ्या हातामध्ये स्वतःचं लिंग पकडलेलं आहे. बुवा या दोघांवरती ज्यांनी काबू मिळवला तो या कलियुगाचा भवसागर पार पहिलं तीर गाठलं म्हणून समजा. म्हणून बुवा जो वडिलांच्या कष्टाची कदर करतो, तो आयुष्यात कधी गरीब राहत नाही. बुवा लक्षात ठेवा, जो वडिलांच्या कष्टाची कदर करतो तो आयुष्यात कधी गरीब राहत नाही. जो आईच्या मायेची कदर करतो तो कधी कम नशिबी राहत नाही. जो आपल्या भावाची कदर करतो तो कधी एकटा पडत नाही. जो आपल्या बहिणीची कदर करतो तो कधीच चारित्र्यहीन राहत नाही. आणि जो आपल्या गुरूंची कदर करतो त्याच्यासारखा सुदैवी प्राणी या जगामध्ये कुठला नाही, त्याच्यासारखा जगामध्ये कुठला प्राणी नाही बुवा. म्हणून मिळालेला जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर एक दुसऱ्याचा आदर करायला शिका. आज घराघरामध्ये भांडणं चालू आहेत, घराघरामध्ये भांडणं चालू आहेत. एकामेकाचा दुसरा चांगला बघूचो नाही, एकामेकाचा चांगला बघूचो नाही. एका भल्या माणसाक एकदा एका देवानेच म्हणा, देवाने एका भल्या माणसाक सांगितल्यानं, रे माणसा तुका म्हणागला काय भयाता माग, तुझ्यासाठी देव मी तत्पर आहे, फक्त तू काय माग मी तसाच तू म्हणणार. तू जेवढा एक जर मागलस तर शेजाऱ्याक डबल मिळणार. तुका 1000 रुपये मागलस शेजाऱ्याक 2000 मिळणार. तू 5000 मागलस शेजाऱ्याक 10000 मिळणार. पण असं आपलं माणूस करीत. देवाक त्यांनी काय सांगलं, देवा मागायला तुका देवचा असा तर एकच दान दे. खायचा दे, माझं एक डोळं फोडून टाक, म्हणजे शेजाऱ्याचे 2 फुटा दे. ही आपली बुवा आजकाल वृत्ती बदललेली आहे, नाही काय? म्हणून आला जन्म सार्थकी लावायचं असेल तर बुवा देवळातच जाऊन का शोधीशी कुणाला, देव आई बाबाच्या रूपाने भेटण्यासी आला. तुम्ही पंढरपूरला जा, गाणगापुराला जा, कुंभमेळ्यात आंघोळ करून जावा, पण ज्यांनी आपल्या आई वडिलांची चरण सेवा केली तो या जगात सुदैवी प्राणी आहे. दुसरं कोणी एक विचारूच नाही बुवा. आपल्या घासातला एक घास आई आपल्याला ठेवील, बहीण आपल्याला ठेवील, पण शेजारी देऊचो नाही बुवा. म्हणून आपण जेवढं कर्म करणार देव देणार तेवढंच आपण घ्यायचा. म्हणून बुवा सगळं आपल्याला मिळत नाही. पैसो असलो तर तुका बुवा, पैसो असलो तर तुका माणुसकी नसता, माणुसकी असली तर तुझ्याकडे पैसो नसता. कारण आज 100 किलोचा पोता उचलणाऱ्याकडे 100 किलोचा पोता ज्याच्या घरात हा ते का त्या पोता उचलूक जमत नाही, आणि जे का उचलूक येतात त्या ती खरेदी करूक जमत नाही बुवा. ही परिस्थिती आहे. म्हणून अगर दर्द ना होता तो खुशी की किंमत क्या होती, अगर दर्द ना होता तो खुशी की कीमत क्या होती, अगर मिल जाता सब कुछ तो ऊपर वाले की कीमत क्या होती, ऊपर वाले की कीमत क्या होती, ऊपर वाले की कीमत क्या होती. म्हणून काय म्हणतो बघा, देवळात जाऊन का शोधीशी कुणाला, देवाई बापाच्या रूपाने भेटण्याची आला, भाऊती आज कली मातला नको
तुडवून आपल्या परंपरेला पोरपोळीनी लाज सारी टांगली वेशीला पायदळी तुडवून आपल्या परंपरेला पोशाख झाली ती तो अंग भर फाटलेला पोरपोळीनी लाज सारी टांगली वेशीला पायदळी तुडवून आपल्या परंपरेला. आज आपली परंपरा कुठेतरी लोप पावत चाललेली आहे बघा. आपण मुसलमान लोकांना हसतो तरी सुद्धा बुवा जर ते नमाज जर पडत असतील ना नमाज आणि जर पाऊस जरी पडत असला तरी बुवा ती लोक उठत नाही आणि आपण अर्धा भजन झाला की चला रे शिरापडा दे काय नाही बोलतले ते घरात जाऊया हे बुवा कुठेतरी आज आपणच आपल्या परंपरेला कुठेतरी गालबोट लावत चाललेलं आहे नाही काय. म्हणून बुवा आज आपण म्हणताव ना गुटखा त्याच्यापासून सुटका नाही आपली. गुटख्याचं एक पाकिट किती मिळतात आज? एक पाकिट समजा आपण 10 रुपयाकच मिळता म्हणाया. एक पाकिट अंदाज लावा गुटख्याचा एक पाकिट आपल्याला 10 रुपयात मिळता बरोबर. अशी दिवसाक जर आपण 5 पाकिटा खाल्ली तर त्याची किंमत झाली 50 रुपये बुवा. एक महिना जर आपण खाल्ली एक महिना रोज जर 5 पाकिट आपण खाल्ली गुटख्याची तर 1500 रुपये झाले. 30 जर पाकिटा 5 पाकिटाच्या प्रमाणे जर आपण वर्षभर 5 पाकिटा खाल्ली तर त्याची किंमत झाली 18,000 रुपये. 10 वर्षात जर आपण खाल्ली 10 वर्षा तर त्याची किंमत झाली 1,80,000 रुपये. आणि 10 वर्षाचं जर व्याज जर आपण त्याला जोडला तर त्याची किंमत झाली 90,000 रुपये. आणि त्या व्याज आणि एकत्रित जर किंमत जर आपण केली तर 10 वर्षाची किंमत किती होता? 2,70,000 रुपये. म्हणजे आपण निव्वळ थुकासाठी किती पैसे खर्च करता? 2,70,000 रुपये. विचार करा हे 2,70,000 रुपये जर आपण शिक्षणासाठी जर आपल्या मुलाबाळांका जर खर्च केले तर त्याचा उपयोग नाही होतो होत ना. तुका पण व्यसन नाही माका पण व्यसन नाही पण ह्यो जर आपण अंदाज लावलो तर त्याची किंमत किती होईल? मुळंबुवा बरोबर आहे की नाही? ह्या आज जगात सांगण्याची पाळी आहे बुवा. आज मी हा सांगलंय ना कोणतरी गुटखा खाणारो घराकडे जातो झोपताना विचार करतो रे बुवान काय सांगल्या म्हणजे उद्या जर तिने 5 पाकिटा असून 4 पाकिटा जर खाऊ लागलो महिन्याभरात तो कमी करतो असं जर केलं ना तर आज आम्ही या ठिकाणी भजन करतो त्याचा सार्थक झाला असं वाटत नाही का बुवा. पण कुठेतरी हे भजन म्हटल्याच्या नंतर निव्वळ मनोरंजन नाही तर त्या मनोरंजनामधून बुवा दुसऱ्याला सुद्धा प्रबोधन करण्यासारखं भरपूर काही आहे बरोबर की नाही. केतन्या आज आपण सांगता बुवा सांगल्या विषय सोडून दिलो पण नाही बुवा त्याचा आपण विचार करू गोय बुवा. आज मगाशी बुवान सांगल्यान की बायका पोरांचा सगळा सांगल्यान बुवा एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ही काळ्या दगडावरची रेषा तुका माहिती आहे ना? ही काळ्या दगडावरची रेषा पण एका मॅनेजरने हॉटेलच्या मॅनेजरने एक स्पर्धा लावल्या व एक जोक सांगतोय फक्त ऐकणं वाईट नाही त्याच्यामध्ये. स्पर्धा लावल्या एक भला मोठा तलाव होता तलाव आणि त्या तलावात 10-15 मगरी सोडलेले होते. त्यांनी काय स्पर्धा लावल्या ह्या तलावात ह्या काठावरून त्या काठावर कोण जाय त्या मगरींका चुकून जो त्या काठावर जाय त्याका 10 लाखाचा बक्षीस आणि जर त्याच्यामध्ये तो मेलो तर त्याच्या कुटुंबात 5 लाख मिळणार. अलाउन्सिंग केलं त्यांनी. अलाउन्सिंग करता करता एका कडेवरून धापचा आवाज येलो कोणीतरी उडी टाकल्या आणि सकाराम त्या परंपरेप्रमाणे त्या तलावात पडलो आणि कसो तरी कावरो बावरो होत 10 मिनिटात दुसऱ्या काठावर जाऊन पोचलो आणि वर येऊन उभं राहिलो. एवढ्यात त्याची बायको पाठी होती. बायका पोरग्याने त्याच्या पाठीवर हात मारल्याने शाबास शाबास तुम्ही
ह्या तलावात पोहून अगदी पहिले तीर गाठला तो शिरापडाने म्हणागलो बक्षीस मागा नको ह्या तलावात म्हणागले मागा कोणी ढकलल्यांचा सांगा. बायको म्हणागली मीच ढकललंय कारण माका माहिती होता तुम्ही ह्या जर पोहून पहिलं तीर गाठलात तर 10 लाख मिळतले आणि जर भूतू मेलास तरी आमका 5 लाख रुपये मिळतले. त्यापासून ही परंपरा चालू झाली. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका कर्तव्यदक्ष स्त्रीचा हात असतो ही त्यापासून मन प्रचलित झाली आहे. म्हणून काय म्हणतोय बघ बुवा हा पोरपोरीनी लाज सारी कांदली वेशीला पायदळी तुडवली आपल्या परंपरेला शाख झाली ती तो अंग भर फाटलेला काय मोठेपणा मिरवित्या तू काढून हाताला काय मोठेपणा मिरवित्या तू काढून हाताला तुझं भवती आज कली मातला लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची गरजे दुरी जायाची काळी गोंगराची आणि थोड्या भयाची सासू ग सासरी घरी आई बापावानी घरामध्ये सुखी निघ राजाची घरामध्ये सुखी निघ राजाची घरामध्ये सुखी निघ राजाची घरी ननंद मोठी माझी मायाची घरी ननंद मोठी माझी मायाची गरजे दुरी जायाची दारूचा ग्लास का तुला विशी होठाला भुंकुनी धूर संपविशी का स्वतःला हे दारूचा ग्लास का तुला विशी होठाला भुंकुनी धूर संपविशी का स्वतःला तुझ्या मागे कोण आहे लेकरा बाळाला अर्ध्यावर टाकून जाशी सुखी संसाराला अर्ध्यावर टाकून जाशी सुखी संसाराला दारूचा ग्लास का तुला विशी उठाला कुंकुनी धूत संपविशी का स्वतःला. आज दारू ही फॅशन झालेली आहे. सन्माननीय गणपत आलव यांच्याकडून या गजरासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. आज दारू गुटखा चरस गांजा नशेली जे पदार्थ आहेत आज सगळ्यांचा शौक बनलेला आहे. नशेली पदार्थ सगळ्यांचा शौक बनलेला आहे. घरात सुंदर बायकोन जर 100 रुपये दिल्यान आणि जर बटाटे आणूक सांगल्यान बुवा घरातून बाजारातून जाऊन बटाटे जर आणूक सांगल्यान तर त्या बटाटेवाल्यात सुद्धा आपण जाऊन विचार करणार काय रे 50 रुपये सांगतस 40 देतस काय. पण तेच दारूची बाटली असा दे ती 180 सांगल्यानंतर 200 झाले तरी घे पण ती माका दे. व त्या दिवशी आम्ही असेच एखाद्या घराकडे बसला होता आणि तो माणूस आपलो रडता हो 101 झील बिचारा तो निसतो रडान हैराण झालो. मनाक लागलो ऐकलाच बुवानो माझो पोरगो शाप वायात गेलो काय करणार पोरांच्या दुसऱ्याच्या नादात लागलो काबाड कष्ट केले आणि शिकवलंय पण पोरगो फुकट गेलो काय करणार. दारूची आहारी गेलो आणि सिगारेट पिता काय करता बाबांनो घराकडे येऊन धिंगाणो घालता. एवढ्यात ते तो समोरसून झिलिलो आम्ही बसलेलो वळत समोरसून झिलिलो त्याचो आणि बापसा विचारता बाबा तू माझ्यासाठी केलंस काय पहिला सांग बाबा तू माझ्यासाठी केलंस काय.
आता बापसान त्याच्यासाठी काय केलं नाही ह्या सांगोचा काय परिस्थिती आली रे तुका जन्मात घातल्याने ह्याच मोठा केला नाही हा? बाबा माझ्यासाठी तू केलंस काय अरे तिने काय केलं नाही सांगण्याची पाळी नाही आई पण आयुष्यात बापाने आणि आईने आपल्याला जे जन्माला घातलंय ना हो नाडेगोरीपाचा खेळ जर चालू असेल ना तर आपली आई काय करते आपल्याला तो बघू गावत नाही कारण गर्दी असताना आई आपल्या कडेवरती घेता का तर मी जी जगदुनिया पाहते ती माझ्या मुलाने पाहावी पण तोच बाप जर असेल तर तो काय करतो आईने जर कडेवर घेतला तर बाप आपल्या खांद्यावरती घेतो आणि बाप काय म्हणतो मी जी जगदुनिया पाहिली नाही त्याच्या पलीकडची जी जगदुनिया आहे ती माझ्या मुलाने पाहावी एवढी माफक अपेक्षा आपल्या वडिलांची असते म्हणून आई वडील ही रथाची दोन चाकं आहेत तुम्ही धनदौलत पैसा अडका किती कमवा पण ज्याने ज्याने आपल्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलेत तुम्ही किती पैसा कमवा तुम्हाला वाटेल सुख आहे पण ते सुख तुम्हाला कदापि मिळणार नाही म्हणून काय म्हणतोय बघा तुझ्या मागे कोण आहे लेकरा बाळांना माठ झाला आला सुखाचा काळ गेला उरली आठवण माणूस माठ झाला आला सेल्फीचा नाद कसला उगा जीवास मुकला कुणी घेऊन गळफास प्रेमात पार फसला सुखाचा उरली आठवण माणूस माठ झाला आला स्मार्टफोन आज समाजामध्ये एक असा घटक निर्माण झालेला आहे तो म्हणजे मोबाईल या मोबाईलच्या दुनियेमध्ये माणूस स्वतःलाच हरून गेलेला आहे माणूस स्वतःला हरून गेलेला आहे या मोबाईल मध्ये सर्व काही आहे आपण एका मिनिटामध्ये एका सेकंदामध्ये अमेरिकेशी इंग्लंडशी थायलंडशी बोलू शकतो बुवा पण आज त्या मोबाईल मध्ये एवढं आहे विज्ञानाने प्रगती एवढी केलेली आहे पण आज बुवा विज्ञान जरी प्रगतशील झालं असलं विज्ञानाने सगळ्याचा शोध लावला पण एकाचा शोध लावला नाही विज्ञानाने तो कुठला तर ज्या मातेने आपल्याला जन्म दिला त्या मातेच्या शरीरातील रक्ताचे 4 थेंब आटून दुधाचा 1 थेंब कुठून बनतो याचा शोध अजून विज्ञानाने लावलेला नाही आहे आणि याचाच नाव देव आहे बुवा याचंच नाव देव आहे नाही तर कोण नाही कोणता डाळ फात लोणचा काय स्मशानात गेल्याच्या नंतर बुवा जाताना आपल्या फक्त 1 रुपयाचा लाना है चिटकवणार आणि 2 बाजू शेणी लावणार है आणि माणूस जाताना मी नाही अरे खय जात भय काही एक घेऊन जाणार नाही महिला वर्ग या ठिकाणी बसलेले आहेत मगाशी आपण महिलांचा आदर करतो बुवा पण त्यांनी सुद्धा नवऱ्याशी तेवढा इमानदारीत राहावं गया महिला वर्गाने सुद्धा आपल्या नवऱ्याशी इमानदारीत राहावं गया तुमच्याकडे लाखो रुपयाचे दागिने असतील तुमका वाईट वाटण्याची गरज नाही मी बोलतोय म्हणून तुमच्याकडे लाखो रुपयाचे दागिने असतील लॉकरमध्ये तुमच्या हजारो रुपयाच्या पैठण्या तुमच्या कपाटामध्ये पडलेल्या असतील पण ह्या लाखो रुपयाच्या दागिन्यांना आणि हजारो रुपयाच्या पैठण्यांना किंमत कधी आहे जोपर्यंत तुमच्या कपाळावर 2 रुपयाची टिकली पती नावाच्या नावाने लावलेली आहे ना ती टिकली जोपर्यंत तुमच्या कपाळावरती आहे तेव्हा तुमका समाजामध्ये किंमत आहे एकदा ती टिकली खाली उतारली की 250 रुपयाची साडी नेसून तुमका समाजात फिरवता लागतं म्हणून नवऱ्याचा आदर करा आयुष्यामध्ये तुमका कमी पडणार नाही नवरो झटताना एवढं मरमर मारता काबाड कष्ट करता तुमच्यासाठी आता 25,000ची पैंजण आपण पायात घालताव 25,000ची पैंजण पायात घालताव
50,000 रुपयाची चपला पायात घालताव, पण 2 रुपयाची टिकली जी सौभाग्याची लावताव ना कपाळावर, त्या 2 रुपयात किंमत आहे. म्हणून सुखाचा काळ गेला उरली आठवण, माणूस माठ झाला आला स्मार्टफोन. सुखाचा काळ गेला उरली आठवण, माणूस माठ झाला आला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा.